तर काल राष्ट्रवादीसाठी एक मोठा धक्का मानला गेला। खरं तर जो निवडणूक आयोगाचा निकाल किंवा जी सुनावणी आली त्यानंतर राष्ट्रवादीची कुठेतरी राष्ट्रवादीत ऐक्यता नाही असं पण दिसतंय आता त्या निर्णयावर। म्हणजे कालचा जो निर्णय आला तो एक राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो। नाही, राष्ट्रवादीत ऐक्यता नाही। हां, कशामुळे विरोधकांनी असा आरोप केलाय काय हा जो निवडणूक आयोगाचा निकाल आला त्यानंतर राष्ट्रवादीत ऐक्यता नाही असं देखील विरोधक म्हणतात। राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणून त्याचा दर्जा अवनत केलेला आहे किंवा दर्जा गेलेला आहे, कमी केलेला आहे आणि हा राज्य पातळीवर राष्ट्रीय पक्ष म्हणून जी मान्यता होती ती रद्द झालेली आहे असं कालच कळलेलं आहे। शेवटी राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळण्यासाठी जी मानकं आहेत, जे क्रायटेरिया आहेत, ते क्रायटेरिया आमचा पक्ष फुलफिल करत होता। आज देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या निवडणुका झाल्या आणि मागचे 2 वर्ष निवडणूक आयोगाच्या समोर माझ्या माहितीप्रमाणे या याचिकेवर किंवा याच्या बाबतीत चर्चा चालू होती आणि निवडणूक आयोगाने आता 2, 3, 4 पक्षांच्या बाबतीत निर्णय त्यांचा जाहीर केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळी चिन्ह महाराष्ट्रापुरतं तर कायम राहील, त्याबद्दल मला काही शंका नाही। पण महाराष्ट्रात देशाच्या वेगवेगळ्या राज्यात आम्ही नागालँडमध्ये निवडणुका लढवल्या, तिथं आमचे 7 आमदार निवडून आले किंवा लक्षद्वीपमध्ये आमचे खासदार आहेत परंतु तिथं विधानसभा नाही आहे, त्यामुळं ते राज्य असं कन्सिडर केलं जात नाही। त्याचबरोबर आम्ही अन्य राज्यात जिथं निवडणुका लढवू त्यात किमान 4 राज्यामध्ये तुम्हाला किती 4% किमान मतं मिळवणे आणि तिथं काही विधानसभेचे सदस्य लोकप्रतिनिधी निवडून येणे हे जे क्रायटेरिया आहेत त्यामध्ये थोडीशी कमतरता झाली असेल। मला वाटतं पुन्हा येणाऱ्या निवडणुका पुढच्या काही महिन्यात येत आहेत। कर्नाटकची निवडणूक होते, अन्य राज्यांच्या निवडणुका पुढच्या 4 महिन्यात आहेत, त्यामुळं मला वाटतं हा दर्जा जो राष्ट्रीय पातळीवरची मान्यता जी आहे ती पुन्हा आम्हाला सहज मिळेल असा मला विश्वास आहे। एकीकडे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचा दर्जा जाणं तुम्ही म्हणता की पुढच्या निवडणुकीमध्ये हे मिळेल, पण त्या निवडणुका येईपर्यंत हा काढून घेणं हा एका अर्थाने राजकीय खेळी पण म्हटली जाते। आता सर्व एजन्सीचा वापर कसा कोण करतंय याच्याविषयी सतत भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, सगळ्यांना ती माहिती आहे। पण ही राष्ट्रीय पातळीवरचा दर्जा जाण्याचं जी घटना काल झालेली आहे त्याच्यात जे क्रायटेरिया आम्ही फुलफिल करत नाही ते क्रायटेरिया आम्हाला फुलफिल करावे लागतील, ते आम्ही भविष्यकाळात करू असा मला विश्वास आहे। म्हणजे यामध्ये राजकीय हस्तक्षेप असण्याची शक्यता नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आता क्रायटेरिया जे आहेत ते क्रायटेरिया जर फुलफिल होत असतील तर मला वाटतं की आप पक्षाने त्यांचे किती आमदार निवडून आले हा भाग वेगळा, पण गुजरातमध्ये निवडणुका लढवल्या, अन्य राज्यात काही निवडणुका त्यांनी लढवल्या, गोव्यामध्ये निवडणुका लढवल्या आणि त्यामुळे त्यांना यावेळी राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली। तसेच मला वाटतं की त्याच क्रायटेरिया इतर पक्षात भारतीय कम्युनिस्ट पक्षाला लावण्यात आलेला आहे, तृणमूल काँग्रेसला लावण्यात आलेला आहे। त्यामुळे क्रायटेरिया फुलफिल केले तर मला वाटतं राष्ट्रीय दर्जा हा पुन्हा मिळू शकतो। पक्षासाठी हा सेटबॅक म्हणता येईल का? कारण एका बाजूला विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे। मला वाटत नाही की हा पक्षासाठी सेटबॅक आहे, कारण घड्याळी चिन्हावरचा महाराष्ट्रापुरता आमचा हक्क काही गेलेला नाही, ते घड्याळ चिन्ह राहणार आहे आणि मला वाटतं की पुढच्या 4-6 महिन्यात हा दर्जा पुन्हा प्राप्त होईल असा मला विश्वास आहे। सर, याचा महाविकास आघाडीला कुठे फटका बसेल असं दिसतंय तुम्हाला? मला वाटत नाही सर, महाविकास आघाडीला फटका बसण्याचं कोणतंही कारण आहे असं मला वाटत नाही। एका बाजूला आपसारखा पक्ष अगदी कमी कालावधीमध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून नाव रूपाला येतो, कारण मान्यता मिळणे अर्थात या सगळ्या प्रक्रियेची पूर्तता झाली म्हणून होतोय, आणि दुसऱ्या बाजूला एक जुना पक्ष जो आहे त्याची मान्यता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कमी होते।
काही पक्षांची काही काळ क्रेज असते. मला वाटतं की आपने मागच्या 2 वर्षात महाराष्ट्रात भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी आश्वासनं देऊन ही क्रेज निर्माण केलेली आहे. आणि उदाहरणार्थ ज्या राज्यात त्यांनी निवडणुका लढवल्या त्यात मोठी आश्वासनं त्यांनी दिली आणि त्यामुळं त्या आश्वासनावर हुकूम काही मतदान त्यांना झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे जमेल तेवढीच आश्वासनं देण्याची भूमिका आमची ठाम आहे. काही राज्य करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यात विकासाचं मॉडेल जे आहे त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, लोकांच्या सोयी सुविधा आणि शेतकरी, शेतमजूर आणि मध्यमवर्गीयांच्यासाठी सुधारणा ही आमची सतत आणि सातत्यानं भूमिका राहिलेली आहे. त्यामुळं आम्ही कुठेही जाऊन जे शक्य नाही अशी आश्वासनं देण्याच्या भानगडीत आमचा पक्ष पडलेला नाही. त्यामुळं काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त मतं पडत असतील, त्याबद्दल काही आमची तक्रार नाही. परंतु आमचं धोरण सातत्याने या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अनेक सुविधा निर्माण करताना हे समाजाभिमुख धोरण आहे. आणि त्यामुळं संपत्ती सरकारच्या तिजोरीचा वापर करून वारेमाप पैसे वाटणे आणि लोकांना खुश करणे ही भूमिका आमच्या सरकारने आणि आमच्या पक्षाने जेव्हा जेव्हा आमचा पक्ष सरकारमध्ये होता तेव्हा कधी घेतलेली नाही. आता आप सर्व ठिकाणी जाऊन सर्वच घोषणा करते, त्यामुळं सगळ्याच गोष्टी मोफत द्यायची तयारी त्यांची असते. त्यामुळे लोकांना भुरळ पडते, लोक त्यांना फॉलो करतात, मतदानही करतात आणि नंतर राज्याची आर्थिक अवस्था खिळखिळी ज्यावेळी होते त्यावेळी मग त्या गोष्टी शक्य होत नाहीत. असं साधारण पंजाबमध्ये बघितलं तर तो अनुभव पंजाबमधल्या जनतेला तिथल्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं. त्यामुळे त्यांनी ज्या आश्वासनं दिली ती 5 वर्ष टिकणार का, त्यात पंजाबची इकॉनॉमी त्यांना तेवढी खर्च करायला परवानगी देऊ शकते का, हे सगळं बघितलं तर अशी मोठी आश्वासनं देणं या बाबतीत कधीतरी विचार झाला पाहिजेत. आमचा पक्ष अशी मोकळी आणि जी शक्य नाही ती आश्वासनं देण्याच्या विरोधात आहे. गेल्या काही काळामध्ये ज्या भूमिका राष्ट्रवादीकडनं घेतल्या गेल्या त्या सगळ्या बाबतीतही म्हणजे अशा घडामोडी घडतील याचा अंदाज आला होता, म्हणूनच राष्ट्रवादी प्रो भाजप भूमिका घेते का काय असेही आरोप केले जातात. आमच्या पक्षाने प्रो भाजप भूमिका कधीच घेतलेली नाही, अद्यापही घेतलेली नाही. आणि कोणत्या विधानाचा सोयीस्कर जर भारतीय जनता पक्ष अर्थ लावून घेत असेल तर त्याला आम्ही त्यासाठी काही विधानं करतोय असं समजायची गरज नाही. काय घेईल, पण मवियामध्ये जे संशयाचं धोका निर्माण झालंय कोणत्या विधानाने अदानींचा विषय जो आहे, अदानींचा विषय स्पष्ट आहे. लोकसभा विधानसभेत पवार साहेबांनी इतके वर्ष काढली, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या समोर मेजॉरिटीचाच शेवटी निर्णय होतो, ही त्यांची साधी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. शेवटी त्यांची चौकशी व्हायला कोणाचा विरोध नाहीच आहे, त्यांनीही सांगितलेलं आहे. आता सुप्रीम कोर्टाने जी कमिटी नेमलेली आहे तिच्यामार्फत चौकशी होणारच आहे. त्यामुळं अदानींच्या बाबतीतल्या चौकशीला कोणी विरोध आमच्या पक्षाने केलेला नाही. फक्त जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्यामुळे कितीपत काही गोष्टी हासिल होतील, आपल्या हातात येतील याविषयी शंका असल्यामुळं पवारसाहेबांनी ते विधान केलेलं आहे. दुसरं सावरकरांची जी भूमिका आहे ती तुमची नेहमी सावरकर महाराष्ट्रातली आहेत, महाराष्ट्राला त्यांच्या बाबतीत जी भूमिका सावरकरांच्या बाबतीत आहे तीच वेळोवेळी व्यक्त होते. त्यामुळं मला वाटत नाही की सावरकरांच्या बाबतीत काही वेगळी भूमिका आम्ही व्यक्त केलेली आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून जी भूमिका असेल ती आपल्या सगळ्यांचीच भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी गौरवदिन घोषणा केली, तुम्ही काय स्वागत कराल? असं आहे की मुख्यमंत्र्यांनी गौरवदिन साजरा केला. सावरकर अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत, विशेषतः आता अयोध्येला मुख्यमंत्री गेले आणि ज्यावेळी आम्ही सगळ्यांनी अवकाळी पावसाकडे लक्ष नाही सरकारचं म्हटल्यावर आता परत त्यांनी शिवारात जाऊन पाहणी करायला सुरुवात केली. त्यामुळे या सरकारचं अशा मोठ्या घोषणा करून मग यांचा गौरव दिन, त्यांचा गौरव दिन, जमिनीवर
सामान्य माणसाच्या महागाईच्या विरोधात काही निर्णय नाही. आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकरी अवकाळी पावसात अडकलेला आहे त्याच्याबद्दल निर्णय नाही. आणि हे बाकीच्याच घोषणा जास्त आहेत. त्यामुळे या सरकारच्या प्रत्येक घोषणेविषयी शंका येते. तर टीका अशी होते की राज्यामध्ये ज्यावेळी दुष्काळाचं सावट होतं, दुष्काळ होता, त्यावेळी शरद पवार हे IPL वरती पैसे उडत होते आणि आता आमचं सरकार हे बांधावरती जात आहे. तर शेतकऱ्यांचं काय वर आहे की त्यांच्या जमिनीचे काय वर आहे? असं आहे की IPL वर पैसे कोणी उडवले, कधी उडवले? IPL ही व्यवस्था देशात तयार झाल्यावर महाराष्ट्रातच नाही तर भारतातल्या क्रिकेटपटूंना एक खेळण्याचं व्यासपीठ मिळालं आणि शेकडो खेळाडू आपली स्किल दाखवायला लागले. आणि सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर निवृत्त झाले तर काय, याचं भारतात आता प्रश्नचिन्ह फार मोठं राहिलं नाही. त्याचं श्रेय IPL सारख्या स्पर्धा सुरू करून झालं. आणि नुसत्या क्रिकेटमध्येच IPL सुरू झाल्या नाहीत तर सर्वच वेगवेगळ्या खेळांमध्ये आता IPL अगदी स्थानिक स्तरावर देखील IPL करून लोक मॅचेस करायला लागले. याचं श्रेय एक वेगळा इनिशिएटिव्ह घेतलेल्याला जातं. त्याच्यात पैसे उधळण्याचं काही काम नाही. त्यातून जी क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडे पैसे आले त्यातून भारतातल्या सगळ्या माजी खेळाडूंना, कसोटीपट्टूंना, रणजीपट्टूंना मानधन दिलं जातं. हे कधीच झालेलं नव्हतं. आणि एखाद्या ऐन भरात आलेला खेळाडू रिटायर झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष व्हायचं. पण अशा सगळ्या खेळाडूंची काळजी ही IPLमुळं निर्माण झालेल्या संपत्तीमुळं घेतली जाते. याचं कौतुक करायच्या ऐवजी चुकीच्या टीका करणं हे थोडं थांबलं पाहिजे. आणि पवार साहेबांनी जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्यावेळी शेतकऱ्याच्या मागं, दुष्काळी भागातले शेतकऱ्याच्या मागं पहिल्यांदा धावून कोण गेलं तर शरद पवार साहेबच गेले. हे आपल्याला विसरता येणार. शहराध्यक्षांचे भावी खासदार म्हणून फोटो व्हायरल व्हायला लागलेले होर्डिंग नाही. प्रशांत जगताप हे अत्यंत चांगले आमचे या शहरातले कार्यकर्ते, नेते आहेत. अतिशय कष्टाळू आहेत आणि सर्व संघटनेला बरोबर घेऊन जाऊन या शहरात ते काम करत आहेत. आणि त्यांचं समर्थन किंवा त्यांना उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातल्या अनेकांची मागणी आहे. माझं उत्तर तर पूर्ण होते. अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की ही निवडणूक, ही जागा आपल्याला मिळावी. जर निवडणूक होणार असेल तर, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, बराच वेळ आहे. उलट स्वर्गीय बापट साहेबांच्या निधनानंतर याची तत्काळ चर्चा होऊ नये हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. पण आता बरेच म्हणजे भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी तर स्वर्गीय बापट साहेबांच्या निधनानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी होर्डिंग लावलेले अशी माझी माहिती आहे. पण आता त्याची चर्चा लोकसभेची जर व्हायला लागली तर मग प्रशांत जगताप हे यांना तिकीट मिळावं असे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. अनेकांनी मला फोन करून सांगितलं, मेसेजवर सांगितलेलं आहे. ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी आम्ही त्याबाबतीत महाविकास आघाडीत चर्चा करू. सर, चंद्रकांत पाटीलांनी काल बाबरी मशीदवरून एक मुद्दा उपस्थित केला. शिवसैनिक किंवा बाळासाहेब ठाकरे तिथे नव्हते, RSS असू द्या किंवा इतर आमच्या संघटना असू द्या, त्या सगळ्या होत्या. त्याच्यावरून आता एक नवीन वाद सुरू झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यावरून बाबरी पाडण्यामध्ये शिवसेनेचा सहभाग नव्हता स्टेटमेंट त्यांनी केलंय. शिवसेना किंवा बाळासाहेब प्लॅनिंग तर बजरंग दल आणि दुर्गाबाईंनी यांच्या नेतृत्वाखाली बाबरी पाडली गेली असं त्यांचं म्हणणं. चंद्रकांत पाटील स्वतः होते असा दावा आहे का? चंद्रकांत स्वतः होते. सगळे लोक गेल्यानंतर ज्या 3 लोकांवरती जबाबदारी देण्यात आली होती सगळे गेल्याशिवाय तिथनं हलायचं नाही. त्या 3 मध्ये चंद्रकांत पाटील होता. बाबरी पडून किती वर्ष झाली? इतक्या उशिरा चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या विधानावर विश्वास किती ठेवायचा? चंद्रकांत दादा असंही म्हणतात की ठाकरेंना भाजप म्हणजे शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावं आणि गेल्या काही काळामध्ये तशी काही प्रयत्नही केले जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणं, एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणारे
त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे होते. त्यामुळे ते एकत्र येणं नाही. एकनाथ शिंदेंना जर परत जायचंच असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करायला, तर ते परत जाऊ शकतात. एकूण आता एकत्र येण्याचा हा प्रकार लोक महाराष्ट्रातली मान्य करतील. सरकार हे स्थिर स्थावर झाले असं वाटतंय तुम्हाला, जे काही 4-5 महिन्यामध्ये सुरू आहे, किंवा आता मुख्यमंत्री अयोध्येला जातात त्या पाठोपाठ मग दुसऱ्या दिवशी काय, किंवा नंतर उपमुख्यमंत्री जातात? मला वाटतं सरकारला सुप्रीम कोर्टाच्या तारखेची चिंता आहे आणि मग सर्व मिळून अयोध्येला जाऊन रामाला साकडं घालण्याचं काम हे सरकारकडून चालू आहे. हा पहिलाच प्रकार आहे महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळालेला की अख्खं मंत्रिमंडळ अयोध्येला जाऊन बसलेलं आहे आणि तिथं त्या ठिकाणी अयोध्येला रामाचं दर्शन घ्यायला गेले. शेवटी राम हा जनतेत असतो, शेतकऱ्यात असतो, शेतमजुरात असतो, कामगारात असतो. महाराष्ट्रातल्या जनतेत राम बघायचा. ते उत्तर प्रदेशला जाऊन राम बघून 2-2 दिवस घालवण्याचा काळ हा अवकाळी पावसात अडकलेल्या शेतकऱ्यासाठी फार मोठा आहे आणि त्यामुळं अवकाळी पावसाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्याला मदत देण्याचं काम करण्याचं सोडून हे आता आज अयोध्येला गेले, उद्या कामाख्या देवीकडे जातील, अजून 2 दिवसांनी रामेश्वरमला जातील. काही अशा म्हणजे बाहेर जाण्याची महाराष्ट्रातल्या देवांच्या पुढं जावा, महाराष्ट्रातल्या देवांना पूजा. आता ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची अवकाळी पावसाची सगळी परिस्थिती बघून आम्ही आता राष्ट्रवादीचे प्रमुख काही नेते शेवटी विठ्ठलाला जाऊन साकडं घालू पंढरपूरच्या. आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. देव पाण्यात ठेवले, अयोध्येला जाऊन आले, नाही समजा राम पावला आणि सरकार कोसळलं तर मग राष्ट्रवादीची भूमिका आहे, भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन चर्चा अशा त्याच्यामध्ये की निकाल आल्यानंतर काय ते बघू, त्यामुळे हे नवीन नेमकं काय त्यासाठी हे सगळं ग्राउंड तयार करणं सुरू आहे का? असं आहे की निकाल लागणार आहे जगाला माहिती आहे. निकाल लागतो कसा याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. 1 ते 16 मुख्यमंत्री आणि 15 जण यांच्याविषयी डिस्क्वालिफिकेशनची एक केस चालू आहे. सर्वांची डिस्क्वालिफिकेशनची केस आहे. अशा 6-7 प्रकारच्या केसेस आहेत. त्यावर सुप्रीम कोर्टाने हिअरिंग एकत्रित ठेवलेले आहेत. त्या प्रत्येक केसबद्दल त्यांना निकाल द्यावा लागेल. त्यातली बहुतांशी लोकांचं मत आहे की 1 ते 16 जी लोक आहेत ती कदाचित डिस्क्वालिफाय होतील. ती डिस्क्वालिफाय झाली तर मुख्यमंत्रीच जर डिस्क्वालिफाय झाले तर सरकार कोसळेल. सरकार कोसळल्यानंतर सध्या अस्तित्वात असणाऱ्या सरकारकडे स्ट्रेंथ किती आहे त्यावर त्यांचं अस्तित्व अवलंबून राहणार. त्यावेळेस राष्ट्रवादीची भूमिका काय? राष्ट्रवादीचा प्रश्न कुठे येतो? आज 160 आणि 165 का 170 लोक त्यांच्यावर असतील आणि वरचे 16 जण डिस्क्वालिफाय झाली तरी ते सरकार मेजॉरिटीत राहतच ना. राष्ट्रवादीचा रेफरन्स कसा येतो? राष्ट्रवादीचा काही संबंधच नाही ह्याच्याशी. सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत जर जास्त मोठ्या प्रमाणात डिस्क्वालिफिकेशन झालं तर केंद्र सरकारला इथं राष्ट्रपती राजवट आणावी लागेल असं मी वारंवार सांगितलेलं आहे. दादा, सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले, राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, नाव मी आत्ताच सांगणार नाही कारण त्यांना धोका होऊ शकतो. कुठले आमदार आहेत तुम्हाला? अहो, सुधीर मुनगंटीवारांच्या मी देखील संपर्कात आहे. मी परवा त्यांच्याकडे जाऊन बैठक घेतली, आमच्या भागातल्या वनाचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. असे सगळेच आमदार भेटायला जातात, कामाला जातात. त्याचा गैरअर्थ जर ते काढत असतील तर काय सांगणार आपण. त्यामुळं आमदारांना आपल्या मतदारसंघातल्या प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री महोदय त्या खात्याच्या मंत्र्यांच्याकडे जावं लागतं. सगळेच जातात. त्याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी पक्ष बदलायची भूमिका घेतली. अनेकदा झालेली आहे या सगळ्या या आमदारांच्या यादी. माझ्या नावाची चर्चा तर गेले 5-7 वर्ष चालू आहे. विधानसभेच्या ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस देखील जाहीरपणाने निमंत्रणं देण्यात आलेले आहेत. पण मी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता आहे. शरद पवार साहेबांच्या भूमिकेशी आमची भूमिका ठाम आहे
आणि पवारसाहेबांनी जी दिशा दिली, आज नाही गेले अनेक वर्ष, म्हणजे 30, 35, 40 वर्ष आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. त्यामुळं असं विचलित होण्याचं काही कोणतं कारण आहे कुणालाही, म्हणजे मीच नाही कुणालाही असं मला वाटत नाही. आणि महाविकास आघाडी, विशेषतः उद्धव ठाकरे यांचा शिवसेना, त्यांची शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकसंघ राहिले तर महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येऊ शकतात. अशी समीकरणं, अशी निरीक्षणं, असे सर्वे हे वेळोवेळी आपणच सगळ्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण हे सध्याच्या सरकारच्या विरोधात आहे, यात काही दुमत नाही. सर इंग्लिश में सर अभी मराठी पहले करो ना, मराठी आप जरा पीछे हटो, इंग्लिश हिंदी बाद में, पहले मराठी करते, मराठी हो गया तो चलो. हिंदीमध्ये याच्यामध्ये याच्या निर्वाचन आयोग के फैसले पर निर्णय के थोड़ा आपकी रिएक्शन हिंदी हे थांबा, यांना ते हिंदी आहे, हिंदी घ्यायचं ना. सर क्या प्रतिक्रिया आपकी, जिस तरह चुनाव आयोग का कल एक फैसला आया है, जो डिसीजन आया है कि राष्ट्रवादी कांग्रेस से नेशनल रिकॉग्निशन ले ली गई है और आम आदमी पार्टी को मिली, आपकी क्या प्रतिक्रिया? जो क्राइटेरिया नेशनल पार्टी के बारे में, राष्ट्रीय पार्टी के बारे में रहते हैं, उसमें से वो क्राइटेरिया फुलफिल करने की आवश्यकता है. अभी पिछले दिनों में जो इलेक्शंस हुए उसमें शायद क्राइटेरिया एक आध दूसरा फिसल गया होगा. तो मुझे लगता है कि अभी कर्नाटक के इलेक्शन होने वाले हैं, उसके बाद में 2-4 स्टेट्स के इलेक्शन होने वाले. मुझे पूरा यकीन है कि हमारी पार्टी ये राष्ट्रीय पार्टी का दर्जा गेन कर सकती है, वापस ले सकती है. सर आशंका ये जताई जा रही है या फिर आरोप इस तरह से हो रहे हैं कि यहाँ केंद्र सरकार या फिर जिनके हाथों में अभी सारी मशीनरीज है उन्होंने इंटरफेरेंस किया, इसके कारण इस तरह का नतीजा आया है. नहीं देखो, अभी ये सेंट्रल एजेंसियों के वापर, गैर इस्तेमाल के बारे में बहुत कुछ लोग कहते हैं, लेकिन जहाँ तक ये राष्ट्रीय पार्टी की स्टेटस का सवाल है, मुझे लगता है कि क्राइटेरिया फुलफ़िल करने की आवश्यकता है और क्राइटेरिया फुलफ़िल हम फिर आगे जाके आने वाले इलेक्शन में कर सकते हैं, ऐसे मुझे पूरा यकीन है. सर लेकिन आम आदमी पार्टी को जिस तरह नेशनल रिकॉग्निशन दी गई, उस पर आपकी क्या सोच है, क्या है? मुझे लगता है आम आदमी पार्टी हर स्टेट में जाती है और बहुत ढेर सारे कमिटमेंट्स, आश्वासन देती है, और इतनी कमिटमेंट्स उनको, स्टेट की इकोनॉमी इतनी बड़ी नहीं रहती कि उनके रेगुलर रूटीन के खर्चे छोड़ के ये खर्चा वो कर पाए. जैसे कि पंजाब में उन्होंने जो आश्वासन दिए थे उसके फुलफ़िल करने में पंजाब की इकोनॉमी में, पंजाब की अर्थव्यवस्था पे बहुत तान आए हैं और ये ज़्यादा दिन नहीं चलता है. अब हमारी पार्टी का ये कायम स्वरूप से भूमिका ये है कि राष्ट्र के या राज्य के विकास के लिए इंफ्रास्ट्रक्चर हो, किसानों के मसले हो, अलग अलग जो मध्यम वर्गीय लोग हैं उनके प्रोग्रेस के लिए जो हमारी सिस्टम है, वो सिस्टम बहुत अच्छी कैसे कर सकते हैं, इसके ऊपर हमारा ध्यान रहता है. लेकिन ये आप आदमी पार्टी जो है, आम आदमी पार्टी, वो तो ढेर सारे आश्वासन देती है और इसीलिए लोग उनको थोड़े दिन के लिए चाहते हैं, उनको वोट देते हैं और इसीलिए उनका रेटिंग बढ़ता है. इसलिए वो राष्ट्रीय पार्टी के स्वरूप से आए. शायद थोड़े अनुभव के बाद में लोग उनको दिए हुए वोट के बारे में फिर एक बार शायद सोच सकते हैं. हमारे पार्टी का 25 साल का तजुर्बा है, 24 साल का, और उसमें अलग अलग राज्यों में हम इलेक्शंस लड़ चुके हैं. कहीं हमें वहाँ यश मिला है, सक्सेस मिला है, कहाँ नहीं मिला. इस क्राइटेरिया के ज़रिए हम आज तक वो रिटेन कर पाए. शायद हमारी गठबंधन जो हमारे देश में अलग अलग पार्टियों से हमारा रहता है, तो इसीलिए कुछ राज्यों में हम इलेक्शन नहीं लड़ते. तो इसका थोड़ी सी तकलीफ़ हमें हुई है,
शायद आगे जाके ये तकलीफ हम कसर हम दूर करने की कोशिश करेंगे। आम आदमी पार्टी के आश्वासन मतलब जो फ्री बीस बांटते हैं वो फ्री बीस। सर इसके अलावा एक और सवाल है, कई दिनों से राम मंदिर हो, बाबरी मस्जिद का डिमोलिशन, ये चर्चा हमेशा से होती है। अब नया जो आज चल रहा है कि क्रेडिट वॉर शुरू हो गया कि बाबरी मस्जिद को हमने डिमोलिश किया है। बीजेपी कह रही है कि हमने डिमोलिश किया है, शिवसेना का कोई रोल नहीं था, शिवसेना कह रही कि ये भी कह रहे हैं। तो आपकी क्या राय है सर, आप क्या सोच रहे हैं? मुझे लगता है इस देश के सामने ढेर सारे सवाल हैं। उस प्रश्नों के लिए अगर ये पॉलिटिशियंस वक्त दे तो बहुत अच्छा होगा। अब कुछ लोग अयोध्या चले गए हैं, कुछ लोग कह रहे हैं कि हमने ही बाबरी गिराई, और 93 यानी 30 साल हुए बाबरी गिर के। अभी 30 साल के बाद अगर कोई शख्स कहता है कि मैं वहाँ था मौजूद और मैंने ही या हमारे लोगों ने ही गिराई, तो मुझे लगता है 30 साल के बाद आप ऐसा ऐलान करना, ऐसा बोलना, मुझे डाउट है कि लोग इसके ऊपर कितना विश्वास रखेंगे। 30 साल के बाद क्यों नहीं आपने 30 साल पहले जब बाबरी गिरी तभी यहाँ के कहा कि हमने गिराई। अब उसके अडवाणी साहब के ऊपर उसका केस चला, बहुत लोगों के पास उनका केस चला, तभी ये लोग कुछ कह नहीं रहे थे। अब 30 साल के बाद अगर ये कहते हैं तो मुझे नहीं लगता ये सच बात कहते थे। सर महाराष्ट्र के जो फॉर्मर सीएम है पृथ्वीराज चौहान, उन्होंने दुख जताया कि शरद पवार इन्होंने जेपीसी के लिए मना किया अडानी कंट्रोवर्सी। जेपीसी में जो रूलिंग पार्टी है उनकी मेजॉरिटी रहती है, 14-15 सदस्य उनके रहते हैं, और विपक्ष के तरफ से 4-5 सदस्य 6 सदस्य रहते हैं। तो जेपीसी का उनका पूर्वानुभव ये है कि इसके पहले कभी जेपीसी हुई तो रूलिंग पार्टी को जो चाहिए वही चीज़ें सामने आई। ज़्यादा मुद्दों की चर्चा भी नहीं हुई, और जो भी चर्चा हुई उसमें से अंतिम निर्णय जेपीसी का जो हुआ वो जो रूलिंग पार्टी चाहती है वही होता है। तो जेपीसी की मांग करने से कोई ज़्यादा फर्क नहीं पड़ेगा, ये उनकी भूमिका है। उसमें कोई अडानी को मदद करने की भूमिका नहीं है, या अडानी की इन्वेस्टिगेशन होने के ऊपर विरोध भी उन्होंने नहीं किया, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने ही एक 3 सदस्य कमेटी निर्माण की है, उसके सामने तो इंक्वायरी होने वाली है। तो इंक्वायरी के लिए उन्होंने कभी विरोध नहीं किया। उन्होंने उनका पूर्वानुभव कहने की कोशिश की कि कुछ ज़्यादा निकलता नहीं, ये इतना ही कहने की उनकी कोशिश थी। उसका गैर अर्थ निकालने की आवश्यकता है ऐसा मुझे नहीं लगता। सह्याद्रीची उंची म्हणजे